फायनली बाबा हे घ्या. राजन देसाई यांच्या घरामध्ये तुमची किंमत कचरा, फक्त कचरा. आता दे. बाबा बाबा आई सांग काय मदत करू तुला. तू काही करू नकोस. तू बाबांशी गप्पा मारत बस. काय गो तिकडे काय इकडे ये. काय बरोबर बोलले ना वेणबाई. काय निर्मला ताई काही बोलता तुम्ही. काय अनिकेतराव बरोबर बोलले ना मी. अहो काकू, मग जावयाला अरे तुरे कसं करायचं. आई अगं अहो जाहो पेक्षा अरे तुरे कसं आपलंसं वाटतं. करेक्ट. आता मला कसं हक्काने अरे तुरे करता तसंच अनिकेतला करायचं. सॉरी अनिकेतराव. आले आले त्यांना त्रास नका देऊ. आई बघतेस ना. हो बघितलं. बरं मेघा जेवणाचं बघ. हा हो आलेच. अगं मानसी, काळजी म्हणजे बाबांनी स्वतः अनिकेतचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर. सत्यजित नको ना त्या आठवणी आता. झालं गेलं गंगेला मिळालं. सॉरी 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 खरंच सॉरी. तर इतक्या दिवसांनंतर या घरामध्ये हसण्याचा आवाज येतोय. हा पण मनूच्या आठवण आली नाही असा एक पण दिवस गेला नाही तुमचा. असंच काही नाही अगदी. काय हा नाही म्हणजे हो तसंच होतं ते. या सगळे. हो हो चला चला. अनिकेतराव येत आहे ना. अगं मेघा तू पण. चला अनिकेतराव, मानसी ताई चला तुम्ही पण चला. अनिकेतरावांबरोबर या या या. चला अनिकेतराव जेवायला बसा.
आई अगं आधी यांना बसू दे, आपण नंतर बसू. अगं नंतर नाही, तुम्ही बसा बरं 4 जण आधी. चला मेघा, सत्यजित तुम्ही पण बसा. हा आई आम्ही कशाला? आमचं लग्न काय ते नवीन नाही राहिलंय. हो आई, मेघा बरोबर बोलते. या दोघांना बसू देत, नवजोडपं येते. आम्ही नंतर बसू. सत्यजितराव, अहो अहो तुम्ही मोठे जावई आमचे, तुमचा मान पहिला. या बसा. बर ठीक आहे. अनिकेत बस. ये. या. ये. बाबा या ना. नाही नाही, मी नंतर. उषा ये, तू पण बस. नाही नाही, काहीतरी काय. अगं असं कसं? बस. उषाताई, आता तुम्ही बसताय की मी? नाही, मी वाढते ना सगळ्यांना. हा, निर्मला त्यांना त्रास होईल ना, पाय दुखतात ना त्यांचे. हा, बसा बसा तुम्ही. मला काही त्रास होत नाही. अहो काय? अगं आज विहिणीचा मान आहे. उषा नाही, नाही. अगं, नाही अहो, बस नाही. बस बस पटकन. कसं दिसतं ते? नाही नाही, बस बस. अहो, बरं नाही दिसत. काय बस 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 तुम्ही बस. पण नाही. बस बरं. शिवाय. बस बस काय तरी तुमचं. बस. हा चला सुरू करा. ए थांबा थांबा थांबा. आता काय राहिलंय? मगापासून सांगत होतो की सगळं पानात वाढलंय की नाही नीट बघा. अहो काही राहिलेलं नाहीये. आपल्या मनूचं लग्न काही थाटामाटात करू शकलो नाही. लग्नानंतर आज पहिल्यांदा ते 2 जण आपल्याकडे आलेत. मनू, घास भरवून नाव घे बरं. हा आई अगं अरे हो, हे सगळ्यात महत्वाचं आहे. घे. उषा, आता तूच सांग बाई तुझ्या सुनेला. नको, मला नाही येत. मनीमा, ते घेते ते नाव. शंकराच्या पिंडीवर बेलवा ते वाकून. उषा मावशी, हा उखाणा ना इतका जुना, इतका. काहीतरी नवीन आत्ताच्या पिढीचा सांग ना, आणि सांगताना हळू सांग. तूच उखाणा घेतेस असं वाटतंय. काहीतरी तुम्ही. बरं बरं, घेते घेते. माहेरच्या प्रेमाचे काळे मणी सासरच्या मायेत होते. सगळ्यांच्या आग्रहाखातर अनिला अनिकेतला गोडाचा घास भरवते. वा वा, मस्त. अनिकेतराव, आता तुम्ही उखाणा घ्या. नाही नाही नाही, मला उखाणा वगैरे येत नाही. नको. नाही नाही येत असं प्रत्येक जण म्हणतं, पण घ्यावं लागतं. अरे नको रे. अरे बाबा घे, नाही तर सोडणार नाही इथनं कोणी तुला. अनिकेत घे नाव. घ्या घ्या अनिकेतराव, नाव घ्या. अनिकेत घे ना रे. अनिकेत बरं घेतो. आयुष्याच्या पावलावर तुझी साथ आहे. हातात फक्त तुझा हात आहे. तुझ्याबरोबर आयुष्य घालवायचं नाही, तुझ्याबरोबर आयुष्य जगणार आहे. मनू, तुझं नाव घेऊन प्रॉमिस करतो, तुला आयुष्यभर जपणार आहे. क्या बात है सर. वा 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 वा, क्या बात. वा वा. अरे वा, अनिकेतराव एकदम कविता. आमचे जावई कवी आहेत की काय ग उषा. काय बाय. वा वा वा, छान. ताई आता तू घे नाव. मी
मी कुठे? हे बघ, कार्यक्रम तुमचा आहे, तुम्ही घेतलं ना, झालं मग. अगं लाजतेस काय, तू घे. नेहा घे ना, आता ती म्हणते तर घे. नाही, मला नाही आवडत. नको. अच्छा, चला जेवायला सुरुवात करा सगळ्यांनी. चला चला. कितीतरी दिवसांनी घर असं भरल्यासारखं दिसतंय. हो ना. आज लग्नानंतर किती दिवसांनी मी पण मनूला इतका आनंदी पाहतोय. काका, बाबा, तुम्ही आम्हाला माफ केलं हे खूप आहे आमच्यासाठी. हो बाबा, खरं तर समर सरांनी अनिला सोडवलं म्हणून आम्हाला खूप बरं वाटलं. नाहीतर काय. मानसी, सॉरी, मला कळलं नाही, समर सरांनी काय केलं? ऍक्च्युली पोलिसांनी मला अडकवल्यानंतर समर सरांनी मला सोडवलं ना. म्हणजे त्यांच्या वकिलांनी पोलिसांना फोन केला, मग पुढच्या 10 मिनिटात समर सर तिथे आले आणि पोलिसांनी मला लगेच सोडलं. नाही अनिकेत, काहीतरी कन्फ्युजन होत आहे. म्हणजे ज्या वकिलांनी फोन केला त्या वकिलांचं नाव सावंत. तुझे सगळे केस पेपर त्यांनी तयार केले आणि त्यांनी पोलिसांना सांगितलं की अनिकेतला सोडा, आणि म्हणून त्यांनी तुला सोडलं. नाही, काहीतरी गैरसमज होतोय. समर सरांच्या वकिलांनी पोलिसांना फोन लावला आणि मग पोलिसांनी मला सोडलं. नाही, मान्य आहे, समर सर आले असतील पोलीस स्टेशनला, पण ज्या वकिलांनी फोन केला ते वकील बाबांच्या ओळखीचे आहेत. बाबांनी शब्द टाकला म्हणून त्यांनी या केसमध्ये लक्ष घातलं. पण समर सर म्हणत होते की अगं मानसी, सगळ्या गोष्टींची खातरजमा करून मी तुला काल रात्री फोन केला होता. म्हणून तर तुला म्हणालो की बाबांनी तुम्हा दोघांना माफ केलंय. अनिकेतची सुटका समर सरांमुळे नाही, बाबांमुळे झाली. आणि बाबांनी तुम्हा दोघांना माफ केलं. काका, थँक्यू. चला, कुणाच्याही प्रयत्नाने का होईना सुटका झाली हे महत्वाचं. आणि समर सरांनीही प्रयत्न केले असतील, ते काही वाया नाही ना गेले. हा? बसा तुम्ही, बसा. असं भरल्या ताटावरून उठणे. बसा बरं. चला बस. चला, गार होतंय जेवण, जेवायला सुरुवात करा. उषा, अगं मुलांपेक्षा तूच जास्त लाजतीयस. येऊ का भरवायला? नाही हो, काय तरी ताई. अगं बाई, विहीणबाई आहेस तू, तुझा मानपान ठेवला पाहिजे, नाही तर आमच्या लेकीला त्रास होईल ना.
आई नको ग माझ्या सासूआईला उगीच त्रास देऊ. वा, सासरची हवा लागली या मनूला. हा, मनू नाही, मनी माऊ. हा, मनी माऊ. चला करा सुरू. उषा, खरं सांगू का, आमच्या लेकीला आम्हीच खूप त्रास दिला ग. ती तुझ्या घरी होती ना, म्हणून खरंच आम्हाला काही काळजी नव्हती. काय त्याचा दो चाय. सर आज बऱ्याच दिवसांनी या चहाच्या टपरीवर आलात तुम्ही. मागे तुम्ही म्हणाला होतात मला इथे काय येतात ते. बोपे, मी एका मोठ्या हिरोची गोष्ट वाचली. त्या मोठ्या हिरोला शूटिंगसाठी हातगाडी ढकलणाऱ्या माणसाचा रोल करायचा होता. म्हणून शूटिंगला जायच्या 1-2-4 दिवस आधी तो स्वतः मार्केटमध्ये गेला आणि हातगाडी ढकलायची प्रॅक्टिस केली. म्हणजे अरे तेव्हा गरज होती तसं वागण्याची, म्हणून मी फुटपाथवर बसून चहा प्यायला. आता गरज संपली. सर मग आज इथे येण्याचं कारण. आज इथे येण्यामागचं कारण उषाताई, खरं तर हे मनूच्या लग्नातच द्यायला हवं होतं आम्ही, पण उशीर होतोय. ठीक आहे. मनू, ही अन्नपूर्णा. ही अन्नपूर्णा आई तुला काहीही कमी पडू देणार नाही आयुष्यात. आणि हा बाळकृष्ण घे. आणि आता लवकरच छोटा काना येऊ द्या घरी. काय माझं पण हेच म्हणणं आहे ताई. तुम्ही दोघी पण ना. आणि केतराव एक आणि केतराव, मानपण नाही पण एक प्रेमाची भेट म्हणून या. अरे खरं तर याची काहीच गरज नव्हती. प्रेमाची गरज नसते काय.